नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर हा फॉर्म भरून द्या, नक्की हप्ता येणार. आता कोणता फॉर्म भरून द्यायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. ज्या बहिणींचा नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना विनंती अर्ज करायचा आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब, आता विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा मिळण्याबाबत अर्जदार आता कोणाचा मिळालेला नाही त्यांचं नाव लिहायचं आहे. नंतर आधार क्रमांक, अर्ज क्रमांक, पत्ता आणि महोदय आता त्यावरील आहे. वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ असून माझा लाभ या कारणापासून बंद झालेला आहे. तर कारण लिहायचं आहे. मी सत्य प्रयत्नावर कळवतो की मी माझे हे KYC पूर्ण केलेले असून माझ्या कुटुंबाचे कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही. माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही. तसेच माझ्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असून मी या योजनेचा पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यास यावेत करिता अर्ज सादर करत आहे. ते ठिकाण लिहायचं आहे, तारीख लिहायचं आहे, मोबाईल क्रमांक आणि लाभार्थींचे आधार कार्ड आणि लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, TC झेरॉक्स आणि लाभार्थी राशन कार्ड आणि ते सही करून महिला व बालविकास विभागामध्ये हा अर्ज द्यायचा आहे. हा अर्ज दिल्यानंतर तपासणी होईल. तपासणी झाल्यावर पुन्हा नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता जेवढे हप्ते बंद झालेले पुन्हा चालू होईल. अशा प्रकारे माहिती होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.